दर्यापूर तालुकासह अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षात दिवसेंदिवस राजकीय वातावरण चांगलं तापत आहे। आधी जिल्हा अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता। अंजनगाव येथे झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीतही काही नेत्यांनी दर्यापूर तालुक्यातील नेत्यांवर सडकडून टीका केली होती। ही घटना घडल्यानंतर दर्यापुरात काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद विकोपाला गेला होता। त्यानंतर काँग्रेस पक्षाचे दर्यापूर तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाखळे यांनी जिल्हा पातळीवरील नेत्यांना कंटाळून व तालुक्यात हस्तक्षेप करत असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा नुकताच दिला आहे। असं असताना आता दर्यापूर तालुक्यातील काही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सुधाकर पाटील भारसाखळे यांचा तीव्र विरोध केला जात असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। कारण नुकतीच बबलू देशमुख यांची काँग्रेसच्या अमरावती जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या नियुक्तीनंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांनी सुद्धा आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट व्हायरल करत बबलू देशमुख यांना जिल्हाध्यक्ष पदाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। मात्र या बॅनरवर त्यांनी सुधाकर पाटील भारसाखळे यांचा फोटो कुठेही टाकला नसल्याचं दिसून आलं। म्हणजे सुधाकर पाटील भारसाखळे यांनी तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। मात्र पक्षाचा राजीनामा जरी दिला नसला तरी मात्र आता दर्यापुरातील स्थानिक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांकडून सुधाकर पाटील भारसाखळे यांना पक्षाच्या बॅनरवरून हटवले असल्याचं चित्र निश्चित झालं आहे। परंतु सुधाकर पाटील भारसाखळे यांच्या नेतृत्वामध्ये दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती काँग्रेसची सत्ता स्थापन झाली व सभापती सुनील गावंडे यांना सुधाकर पाटील भारसाखळे यांनी सभापती पदावर विराजमान केलं। तरी मात्र सभापती सुनील गावंडे यांनी सुधाकर पाटील भारसाखळे यांचा फोटो न टाकण्याचं कारण काय असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। या संदर्भात सुधाकर पाटील भारसाखळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं, मी पदाचा राजीनामा दिला आहे, परंतु पक्षातून कुठेही बाहेर जाण्याचा अद्यापही ठरवलेलं नाही। असे असले तरी मात्र आता सभापतींनी आपल्या बॅनरवरून सुधाकर पाटील भारसाखळे यांचा फोटो हटवून हे स्पष्ट करून दिलं आहे की सुधाकर पाटील भारसाखळे हे आता काँग्रेसमध्ये नाही।